आमदार बांगर बोलतो. हो स्वागत सर, बोला ना. अहो मी फोन याच्यासाठी लावलाय आपल्याला, हे सगळे तुमचे आरोग्य मित्र आले हो आणि त्यांचे आता मला वाटते काहीतरी संप चालू आहे. हा, जे शासन त्याला मानधन देत आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पेमेंट देतोय. त्यांची पहिली मागणी आहे. आपण 21,000 काहीतरी त्यांना मानधन देत आहे आणि त्यांना 12,000, 10,000, 11,000 अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, जे कोणी तुमची माणसं नेमलेली आहेत ते त्यांना पगारी देतात. आणि आज काहीतरी पेपरला बातमी दिली, तुम्ही जर कामाला रुजू जर झाले नाही तर तुम्हाला कमी करण्यात येणार, नवीन भरती करण्यात येणार. तर हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं बंद करा आणि त्या लोकांना न्याय द्या. आपण थोडंसं लक्ष घाला. आपण वरून कंपनी टेंडर घेते, खाली कुणाला तरी काम देते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो ते लोक 21,000ची पगार त्यांना, कुणाला 8,000, कुणाला 10,000, कुणाला 12,000 अशा प्रमाणे तुम्हाला सांगतो ते लोक राबवतात. तर हे बंद झालं पाहिजे. कुठेतरी याच्याकडे लक्ष घाला ताबडतोब याच्यावर. आणि कोणत्याही प्रकारची नवीन भरती होता कामा नये. हा, नाही तर गाठ संतोष बांगरशी ध्यानात ठेवा. हा, तर हे तुम्हाला सांगतो बंद झालं पाहिजे ताबडतोब. ते अधिवेशनामध्ये मुद्दा घ्या आपल्या. सदरील कॉल रेकॉर्डिंग आपला मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही, ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि आपलं कमेंट बॉक्समध्ये या रेकॉर्डिंगबद्दल मत नक्की नोंदवावं. तर ही रेकॉर्डिंग संतोष बांगर आणि आरोग्य अधिकारी यांची आहे. तर ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद मित्रांनो.